नमस्कार सर्वांना. तर आज आपण अल्जेब्राचा फायनान्शियल प्लॅनिंगचा सेकंड प्रॅक्टिस सेट सोडवणार आहे. तर त्यासाठी आपण काही बेसिक गोष्टी पाहणार आहेत. जोपर्यंत आपल्याला त्या बेसिक गोष्टी समजत नाहीत, तोपर्यंत आपल्याला हा जो प्रॅक्टिस सेट आहे पुढचा, तो आपल्याला व्यवस्थित समजणार नाही. त्यासाठी सगळ्यांनी हा जो बेसिक आहे, हा पार्ट समजून घ्या. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 4.2 कडे जाऊयात. ठीक आहे. 4.1 मध्ये आपण टक्केवारी कशी काढली जाते, म्हणजे पर्सेंटेज कसा काढला जातो, जीएसटी काय असतो, सीजीएसटी काय असतो, एसजीएसटी काय असतो, टॅक्सेबल अमाऊंट काय असते, टोटल व्हॅल्यू कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी पाहून 4.1 अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. ठीक आहे. तर आपण 4.2 साठी जे काही बेसिक लागणार आहे त्यासाठी आपण जाणार आहोत. ठीक आहे. तर 4.2 साठी आपल्याला एक कन्सेप्ट असते ज्याला म्हणतो आपण जीएसटी पेएबल, त्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट आणि एक आउटपुट टॅक्स क्रेडिट. तर ऐकायला थोडेसे अवघड वाटतात हे शब्द, परंतु जेव्हा आपण कन्सेप्ट समजून घेऊ तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी खूप जास्त सोप्या वाटायला लागतील. ठीक आहे. तर त्यासाठी एक आपण एक्झाम्पल घेऊयात. त्या एक्झाम्पल वरून आपण ह्या गोष्टी समजून घेऊ. एक कोणतंही प्रोडक्ट ज्यावेळी कन्झ्युमर पर्यंत पोहोचतं, कन्झ्युमर म्हणजेच कोण, कस्टमर म्हणजे आपण. ठीक आहे. कन्झ्युमर, एखादी गोष्ट जोपर्यंत कन्झ्युमर पर्यंत पोहोचत असते त्यावेळी ती जनरली 4 टप्प्यांमधून जाते. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ती तयार होते. ती तयार करण्याचं काम मॅन्युफॅक्चरर करत असतो. ठीक आहे. ती तयार करण्याचं काम मॅन्युफॅक्चरर करत असतो. ठीक आहे, म्हणजे उत्पादक करत असतो. त्यानंतर ती वस्तू हा मॅन्युफॅक्चरर होलसेलरकडं पाठवतो, किंवा आपण याला म्हणतो होलसेलरलाच आपण म्हणू शकतो की हा एखादा एजन्सीवाला असू शकतो. ठीक आहे. आणि हा होलसेलर त्या वस्तूला रिटेलरकडं, म्हणजे आपल्या आजूबाजूला जे शॉपकीपर असतात, दुकानदार असतात, दुकान असतात, त्यांच्याकडे ही वस्तू जाते. आणि रिटेलर कडून ती आपण म्हणजे कन्झ्युमरकडे येते वस्तू, कोणतीही वस्तू. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की ते वस्तू कुठंतरी तयार होते, म्हणजे आपण त्याला म्हणू त्याचं उत्पादन केलं जातं. त्याचं उत्पादन मॅन्युफॅक्चरर करत असतो. ही उत्पादित झालेली वस्तू तो डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कन्झ्युमरला देत नसतो, बरोबर आहे. तर हा मॅन्युफॅक्चरर त्या वस्तूला होलसेलरकडं, म्हणजे मोठ्या मोठ्या एजन्सीजकडं सोपवतो, आणि त्या वस्तूला त्या एजन्सीज रिटेलरकडं म्हणजेच शॉपकीपरकडं पोहोचवण्याचं काम करतात, आणि हा रिटेलर ती वस्तू कस्टमरला देत असतो. ठीक आहे. हे होत असताना त्या वस्तूच्या प्राइसिंग मध्ये बदल होत जातो. म्हणजे त्याच्यामध्ये त्याची जी किंमत आहे ती साहजिक वाढायला लागते. कारण मॅन्युफॅक्चरर ती वस्तू जर होलसेलरला एक्स या किमतीत देत असेल तर होलसेलर तीच वस्तू रिटेलरला त्याच किमतीत देणार नाहीये. कारण प्रत्येक जण बिझनेस करत असताना किंवा एखादा व्यापार करत असताना त्यामध्ये फायदा पाहत असतात, बरोबर आहे. तर त्यासाठी ते त्याच्यामध्ये काय मिळवतात, नफा मिळवतात, प्रॉफिट मिळवत असतात. आणि ती प्रॉफिट ऍड करून ते रिटेलरला देतो, होलसेलर तीच वस्तू रिटेलरला देतो, रिटेलर त्याचा प्रॉफिट त्याच्यामध्ये ऍड करतो आणि तीच वस्तू कोणाला देत असतो, कन्झ्युमरला देत असतो, बरोबर आहे. तर आपण एक एक्झाम्पल घेऊ, कोणत्याही एखाद्या वस्तूचा आपण एक एक्झाम्पल घेऊ, आणि त्या एक्झाम्पल वरून आपण या भागाचा बेसिक समजून घेऊ. ठीक आहे. तर समजा एका मॅन्युफॅक्चररने एक वस्तू बनवली. सपोज आपण करू की एक घड्याळ बनवलं. ठीक आहे. एक घड्याळ बनवलं, एक वॉच बनवली. त्या वॉचची किंमत मॅन्युफॅक्चररला, ठीक आहे, मॅन्युफॅक्चररला ते जर वॉच बनवल्यानंतर होलसेलरला तो जर 300 रुपयामध्ये देण्यासाठी तयार झाला. किती रुपयांमध्ये? 300 रुपयांमध्ये देण्यासाठी तो होलसेलरला तयार झाला. परंतु आपल्याला हे माहितीये ही वस्तू जेव्हा विकायला काढली जाते किंवा विकली जाते तेव्हा गव्हर्नमेंट काय मागते, टॅक्स मागते. ठीक आहे. आणि आपल्याला हे माहितीये टॅक्स आपण कशाच्या स्वरूपात देत असतो, जीएसटीच्या स्वरूपामध्ये तो टॅक्स देत असतो. आणि पुन्हा जीएसटीचे दोन भाग पडतात, तुम्हाला पण माहिती, एक सीजीएसटी आणि एसजीएसटी. थोडंसं सोपं करण्यासाठी मी त्याला याच्यामध्ये इन्क्लूड करत नाहीये. तर थोडंसं सोपं सोपं समजून घेऊ आपण. एका मॅन्युफॅक्चररने सपोज करा की एक वॉच बनवली, आणि ती वॉच त्याला होलसेलरला किती रुपयाला विकायची, 300 रुपयाला विकायची. परंतु गव्हर्नमेंट साहजिक आहे त्या वॉचवर काय घेणार आहे, टॅक्स घेणार आहे. आता जनरली टॅक्सचे स्लॉट असतात 5%, म्हणजे 5%, त्यानंतर 12%, त्यानंतर 18%, आणि नंतर असतो 28%. हे टॅक्सेसचे स्लॉट असतात. ठीक आहे. हे पाहू आपण एखाद्या लेक्चरमध्ये. याच्यामध्ये खूप डिटेल आहे. जीएसटी म्हणजे फक्त वरच्यावर गणित सोडवणं म्हणजे जीएसटी नाहीये. जीएसटी समजून घेण्यासाठी आपल्याला वॅट प्रणाली वगैरे समजून घेणं खूप गरजेचं आहे. वॅट म्हणजे
व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. पूर्वी आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते, परंतु आत्ता ते टॅक्स जे ते सगळे हटवून फक्त एकच टॅक्स प्रणाली लावण्यात आली, त्याला आपण जीएसटी म्हणतो. तर आपण याला डिटेलमध्ये शिकू एखाद्या दुसऱ्या लेक्चरमध्ये. परंतु सध्याला आपण काय करू, असं कन्सिडर करू की जीएसटी सपोज, म्हणजे समजण्यासाठी थोडंसं एक्झाम्पलला सोपं करण्यासाठी आपण असं कन्सिडर करू की त्या वस्तूवर जीएसटी 5%, थोडस 5% समजून घेऊ की ह्या वॉचवर 5% इतकी जीएसटी गव्हर्नमेंट घेणार आहे, बरोबर. आता गव्हर्नमेंट जर यावर 300 रुपयाचे जर 5% घेणार आहे, तर तो गव्हर्नमेंट 15 रुपये काय करणार आहे, त्या मॅन्युफॅक्चरर कडून घेणार आहे. किती रुपये घेणार आहे, 15 रुपये. परंतु मॅन्युफॅक्चरर काय करतो की ही वस्तू बाबा रे होलसेलरला सांगतो मला तुला विकायची होती 300 रुपयाला, परंतु या वस्तूवर गव्हर्नमेंटने माझ्याकडून किती रुपये टॅक्स घेतला, 15 रुपये टॅक्स घेतला. म्हणजे जर 300चे आपण जर 5% काढले, 5% जर काढले, तर ती रक्कम होते किती, 15 रुपये होते. येते लक्षात. आता 300 रुपयावर 15 रुपये इतका मला टॅक्स मला पडणार आहे या 300 रुपयावर. तर मॅन्युफॅक्चरर काय सांगतो, ही वस्तू मला तुला 300 रुपयालाच द्यायची, परंतु त्यावर मला 15 रुपये टॅक्स पडणार आहे, म्हणून ही वस्तू तुला किती रुपयाला मिळेल, 315 रुपयाला मिळेल. येते लक्षात. म्हणजे मॅन्युफॅक्चरर कडून ही 300 रुपयाचं जे घड्याळ आहे जे वॉच आहे, ते होलसेलरला किती रुपयाला पडलं, 315 रुपयाला पडलं. कसं, ती किंमत 300 रुपये मॅन्युफॅक्चररची आणि 15 रुपये कशाचे, गव्हर्नमेंटच्या टॅक्सचे. तर होलसेलर काय करणार, ती वस्तू घेत असताना टोटल 315 रुपये मॅन्युफॅक्चररला देणार. मॅन्युफॅक्चरर त्याच्यामधले 300 रुपये स्वतःकडे ठेवणार आणि 15 रुपये काय करणार, गव्हर्नमेंटला टॅक्स म्हणून देणार. किती रुपये देणार, 15 रुपये. कुणी दिले, मॅन्युफॅक्चररने दिले. का दिले, कारण मॅन्युफॅक्चररने ती घडी विकत असताना त्यावर काहीतरी नफा कमवलेला आहे आणि त्या नफ्याच्या बदल्यामध्ये त्याने गव्हर्नमेंटला काय केला, टॅक्स दिला. किती रुपये दिला, 15 रुपये दिला. ठीक आहे. हा टॅक्स कुणी दिला, मॅन्युफॅक्चररने दिला. येते लक्षात. आता होलसेलरला ती घडी, आता हा टॅक्स दिला मॅन्युफॅक्चररने, पण डायरेक्ट मॅन्युफॅक्चररने टॅक्स दिला का, तर नाही. हा टॅक्स तसा पाहायला गेला तर कोणी दिलेला आहे, होलसेलरने दिलेला आहे. ठीक आहे. परंतु तो मॅन्युफॅक्चरर थ्रू गव्हर्नमेंटला जातो. आता होलसेलरला ती जी वस्तू आहे ती 315 रुपयाला पडली. आता साहजिक आहे, होलसेलर याच्यामध्ये काही ना काही नफा मिळवणार आहे, त्यासाठी तर तो बिझनेस करतोय. तर तो 315ला ही वॉच रिटेलरला विकणार आहे का, तर नाही. असं सपोज करू की या 315वर होलसेलरने 85 रुपये इतका नफा कमवण्याचं ठरवलं. म्हणजे 315ला ती त्याला घडी पडली, म्हणजे वॉच मिळाली, तर ती 315वर त्याने ठरवली की मी 85 रुपये इतका नफा मिळवेल आणि तीच वस्तू मी 400 रुपयाला कोणाला विकणार आहे, रिटेलरला विकणार आहे. येते लक्षात, रिटेलरला विकणार आहे. आता ही वस्तू जेव्हा होलसेलर रिटेलरला, आता बघा बरं का, 315ला त्याला ती वस्तू मिळाली, 300 रुपये त्या वॉचचे आणि 15 रुपये त्याने जीएसटी दिलेला तो वाला. आता होलसेलरला ती वस्तू 315ला पडली, तो 315ला समोरच्याला देणार नाहीये, म्हणजे रिटेलरला देणार नाहीये. तर तो त्यामध्ये स्वतःचा नफा मिळवतोय 85 रुपये आणि एकूण त्या घड्याळाची किंमत किती करतोय, 400 रुपये. आता होलसेलर ती जी वॉच आहे ती 400 रुपये कोणाला विकायला निघाला, रिटेलरला विकायला निघाला. परंतु त्याच वेळी गव्हर्नमेंटने पुन्हा एकदा होलसेलरला काय केलं, टॅक्स मागितला. आता तुम्ही म्हणाल होलसेलरने ऑलरेडी टॅक्स दिलेला आहे. बरोबर आहे, होलसेलरने टॅक्स दिलेला आहे, पण ऍक्च्युली तो टॅक्स कोणी दिलेला आहे, मॅन्युफॅक्चररने. भले मग तो मॅन्युफॅक्चररने तो टॅक्स होलसेलर कडून घेतलेला असेल, परंतु गव्हर्नमेंटला टॅक्स कोणाकडून मिळालेला आहे, मॅन्युफॅक्चरर कडून, कारण त्याने काहीतरी कमवले म्हणून. होलसेलर कडून अजून टॅक्स आलाय का गव्हर्नमेंटला, तर नाही आलेला. तर होलसेलर जेव्हा ती वस्तू 400 रुपयाला विकायला रिटेलरला निघेल, त्यावेळी गव्हर्नमेंट या 400 रुपयावर सुद्धा काय करेल, टॅक्स घेईल. कोणाकडून घेईल, होलसेलर कडून घेईल. बरोबर आहे. परंतु होलसेलर ती वस्तू रिटेलरला विकत असताना होलसेलर रिटेलरला सांगेल मला तुला ही वस्तू बाबा रे 400 रुपयाला विकायची होती, परंतु गव्हर्नमेंट माझ्याकडून या 400 रुपयावर 5% इतका टॅक्स कापून घेणार आहे, जीएसटी कट करून घेणार आहे. तर मला ही वस्तू म्हणजे 400 रुपयाला विकायची, परंतु यावर तुला मला टॅक्स पण द्यावा लागेल. जो टॅक्स मी कोणाला देणार आहे, गव्हर्नमेंटला देणार आहे. तर होलसेलर काय करणार, ही वस्तू 400ला देत असताना त्यावर गव्हर्नमेंट त्याच्याकडून 5% टॅक्स घेणार आहे, तर तो टॅक्स सुद्धा याच्यामध्ये ऍड करणार. आता 400 रुपयाचे जर 5% काढले तर ते होतात 20 रुपये. बरोबर आहे. म्हणजे ही वस्तू होलसेलर रिटेलरला कितीला देईल,
420 रुपये लागले. येते लक्षात. हा 20 रुपये म्हणजे काय, हा टॅक्स आहे. आणि हा कोण देणार आहे, रिटेलर देणार आहे. कोणाला, होलसेलरला. कारण होलसेलरला ती वस्तू 400ला विकायची होती, परंतु त्याला 20 रुपये इतका टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. म्हणून होलसेलर ती वस्तू रिटेलरला कितीला विकेल, 420ला. रिटेलर या होलसेलरला 420 रुपये देईल आणि या 420 मधले 400 रुपये होलसेलर स्वतःकडे ठेवेल आणि किती रुपये टॅक्स देईल, ₹20 असं आपल्याला वाटतं, परंतु हे चुकीचं आहे. असं आपल्याला वाटतं, परंतु हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे, लक्षात घ्या. पूर्वी असं व्हायचं, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स प्रणालीमध्ये हे होत होतं. ठीक आहे, सॉरी, व्हॅल्यू ॲडेड टॅक्सच्या आधी हे होत होतं, आता होत नाही. असं 420 रुपये मधले 400 रुपये होलसेलरचे स्वतःचे आणि 20 रुपये तो कोणाला देणार आहे, गव्हर्नमेंटला. काय म्हणून देणार आहे, टॅक्स म्हणून देणार आहे. परंतु हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कारण 400 मधल्या ऑलरेडी 300 रुपयावर काय दिला गेलेला आहे, टॅक्स दिला गेलेला आहे. किती रुपये दिला गेलेला आहे, 15 रुपये दिला गेलेला आहे. त्यामुळं रिटेलर जेव्हा होलसेलरला 420 रुपये देतो, तेव्हा होलसेलर स्वतःचे 400 रुपये तर स्वतःकडे ठेवतो, परंतु हे 20 रुपये गव्हर्नमेंटला न देता किती रुपये देतो, फक्त 5 रुपये देतो. का 5 रुपये देतो, कारण या 20 रुपयांमध्ये ऑलरेडी 15 रुपये गव्हर्नमेंटला गेलेले आहेत. येतं लक्षात. ऑलरेडी किती रुपये गव्हर्नमेंटला गेलेत, 15 रुपये गव्हर्नमेंटला गेलेले. कधी गेलेले आहेत, जेव्हा होलसेलरने ती वस्तू विकत घेत होता. कोणाकडून, मॅन्युफॅक्चरर कडून. होलसेलर जेव्हा मॅन्युफॅक्चरर कडून ती वस्तू विकत घेत होता, तेव्हा होलसेलरने टॅक्स दिला. किती रुपये दिला, 15 रुपये दिला. हे आपण पाहिलं, हे काय ह्या ठिकाणी पाहिलं. किती रुपये टॅक्स दिला, 15 रुपये. आणि जेव्हा होलसेलरने तीच वस्तू कोणाला विकली, कंझ्युमरला विकली, बरोबर आहे, तेव्हा कंझ्युमर कडून होलसेलरला सुद्धा किती रुपये टॅक्स मिळाला, 20 रुपये. ठीक आहे, आणि या 20 रुपयांमध्ये ऑलरेडी होलसेलरने 15 रुपये टॅक्स गव्हर्नमेंटला दिलेला आहे. म्हणजे आता फक्त किती रुपये टॅक्स द्यायचा आहे गव्हर्नमेंटला, तर 5 रुपये इतका टॅक्स द्यायचा आहे. याला म्हणतात जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल. किती जीएसटी पेएबल झाली, म्हणजे जीएसटी देय. होलसेलरला जीएसटी गव्हर्नमेंटला देण्याची किती देण्याची गरज पडली, फक्त 5 रुपये. का, कारण ऑलरेडी त्याने वस्तू विकत घेताना किती रुपयाचा टॅक्स दिलेला आहे, 15 रुपयाचा. आणि वस्तू विकताना त्याला टॅक्स किती मिळालाय, 20 रुपये. येते लक्षात. म्हणजे त्याने 15 रुपये ऑलरेडी दिलेले आहेत आणि त्याला फक्त आता किती द्यायचे, 5 रुपये द्यायचे. कारण एकूण जीएसटी किती कलेक्ट झाली, 20 रुपये. त्या 20 मधले ऑलरेडी आधी 15 दिलेले आहेत आणि फक्त किती त्याला द्यायचे गव्हर्नमेंटला, आता 5 रुपये द्यायचे. याला म्हणायचं जीएसटी पेएबल. तर लक्षात घ्या, जीएसटी पेएबल कशा पद्धतीने काढली जाते, हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. हे बाकीचं काही समजलं नसेल तरी चालेल, परंतु हा फॉर्म्युला समजणं खूप गरजेचं आहे. जीएसटी पेएबल कशी काढली जाते, जेव्हा एखादा या ठिकाणी हा होलसेलर आहे, याने वस्तू घेताना जो टॅक्स दिला, बरोबर ना, वस्तू घेताना, हे काय इथं वॉच घेत होता आणि घेताना त्याने काहीतरी टॅक्स दिला. किती रुपये टॅक्स दिला, 15 रुपये टॅक्स दिला. त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. काय म्हणतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. याला शॉर्टकट मध्ये ITC सुद्धा म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट म्हणजे आत येताना, वस्तू घेताना म्हणजे आत येताना, इनपुट करत असताना त्याने जो टॅक्स दिलेला असतो त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट. येते लक्षात. हा इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करायचा. कशामधून वजा करायचा, जेव्हा तोच व्यक्ती ती वस्तू बाहेर देत असतो कोणाला तरी, त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. त्याला काय म्हणायचं, आउटपुट टॅक्स. म्हणजे ती वस्तू कोणाला तरी देतोय, म्हणजे ती वस्तू आउट करतोय आणि देत असताना तो जो काही टॅक्स कलेक्ट करतो त्या टॅक्सला म्हणायचं आउटपुट टॅक्स. मग आउटपुट टॅक्स किती, या ठिकाणी 20 रुपये. वस्तू आउट केली म्हणजे बाहेर दिली, देत असताना त्याने कलेक्ट केलेला टॅक्स म्हणजे आउटपुट टॅक्स. आणि इनपुट टॅक्स क्रेडिट कशाला म्हणायचं, ती वस्तू तो घेत असताना त्याने दिलेला टॅक्स. घेत असताना म्हणजे इनपुट करत असताना, इन करताना. आणि त्याने टॅक्स किती दिला इथं, 15 रुपये. म्हणजे त्याला आता गव्हर्नमेंटला टोटल फक्त किती टॅक्स द्यायचा आहे, 20तून 15 गेले, किती राहिले, फक्त 5. म्हणजे फक्त त्याला 5 रुपये द्यायचे आहेत. एवढं सिंपल साधं लॉजिक आहे. ठीक आहे.
इथपर्यंत आलेलोच आहे तर आपण रिटेलर बद्दल पण बोलू. ठीक आहे, इथपर्यंत आलोय तर थोडंसं रिटेलर बद्दल बोलू. मला वाटतं समजलं असेल, अवघड नाहीये. ठीक आहे, इथून पुढे रिटेलर बद्दल बोलू, कन्झ्युमर बद्दल बोलू, जेणेकरून आपल्याला थोडंसं समजायला सोपं जाईल. बरं, आता बघा रिटेलरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहू. रिटेलरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला रिटेलरला किती रुपयाला पडली बघा इथं, घडी कितीला भेटली? 420 रुपयाला रिटेलरला. हा रिटेलरने किती टॅक्स दिला बघा. हा रिटेलरने किती टॅक्स दिला? 20 रुपये. हा हे काय 420 मधले 20 रुपये रिटेलरने दिले. बर, आपण पुन्हा एकदा त्याला ड्रॉ करू. सगळ्यात पहिल्यांदा कोण होता? आपला मॅन्युफॅक्चरर होता. मॅन्युफॅक्चरर नंतर होता होलसेलर, त्यानंतर आला रिटेलर आणि त्यानंतर आला कन्झ्युमर. ठीक आहे, आता हा बघा आता टॅक्स बद्दल बोलू फक्त थोडक्यात इथपर्यंत. ज्यावेळी मॅन्युफॅक्चररने ती वस्तू होलसेलरला दिली, बरोबर आहे, ही वस्तू दिली म्हणजे होलसेलरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ती वस्तू त्याच्याकडे आलेली आहे, इनपुट झालेली आहे. त्यावेळी होलसेलरने मॅन्युफॅक्चररला म्हणजे गव्हर्नमेंटला टॅक्स दिला होता 20 रुपये. आलं लक्षात? गव्हर्नमेंटला टॅक्स किती दिलेला? 20 रुपये. ठीक आहे, आणि जेव्हा या होलसेलरने ही वस्तू रिटेलरला विकली तेव्हा रिटेलर कडून त्याने टॅक्स किती रुपये गोळा केला? सॉरी, इथं 15 रुपये गोळा केलाय बरं का. इथं किती रुपये टॅक्स दिला? त्याने 15 रुपये दिला होता. तुम्ही पाहू शकता मागे जाऊन पुन्हा, 15 रुपये इतका टॅक्स इथं दिला होता त्याने. आणि होलसेलरने जेव्हा रिटेलरला ती वस्तू विकली म्हणजे वॉच घडी विकली, तेव्हा रिटेलर कडून होलसेलरने किती रुपये कलेक्ट केले टॅक्सचे? रुपये 20. बरोबर आहे. आता हे सगळेचे सगळे 15 रुपये मॅन्युफॅक्चररने कोणाला दिले? गव्हर्नमेंटला दिले टॅक्सच्या रूपामध्ये, जीएसटीच्या रूपामध्ये. किती रुपये दिले? 15. प्लस आता होलसेलरला तो टॅक्स द्यायचा आहे. मगाशी मॅन्युफॅक्चररने दिला 15, आता होलसेलरला टॅक्स द्यायचा आहे. किती द्यायचा आहे? 20 द्यायचा आहे का नाही? ऑलरेडी 300 रुपयांवर ते 15 रुपये गेलेले आहेत. मग फक्त टॅक्स किती द्यायचा आहे? 15 तर गेलेले आहेत, आता फक्त किती द्यायचे? ते 20 मधून 15 गेले, बस एवढंच सोपं आहे. जीएसटी पेएबल त्यालाच म्हणायचं. जीएसटी पेएबल म्हणजे जीएसटी देय. ठीक आहे, म्हणजे होलसेलरला किती रुपये जीएसटी देण्याची गरज आहे? आता ऑलरेडी त्याने 15 रुपये दिलेत, आता फक्त त्याला या 20 मधले 15 तर गेलेत, फक्त राहिलेत किती? 5 रुपये द्यायचे. ठीक आहे, आत्ताच आपण पाहिलं. आणि या होलसेलरसाठी हा जो टॅक्स दिला होता त्याने, हा वाला वस्तू आत येताना दिला होता, म्हणून याला म्हणलं गेलं इनपुट टॅक्स. कोणासाठी? होलसेलरसाठी. बरोबर आहे, याला म्हणलं गेलं इनपुट टॅक्स. हा इनपुट टॅक्स. आणि ही वस्तू बाहेर दिली म्हणजे हा झाला आउटपुट, वस्तू बाहेर जातानाचा टॅक्स. किती? 20 रुपये. आणि जीएसटी पेएबल काढणं खूप सोपं. या आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणा, याला इनपुट टॅक्स क्रेडिट मायनस करा. म्हणजे आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स क्रेडिट मायनस केले तर तुमचा जीएसटी पेएबल किती निघतोय? 5. 20 मधून गेले 15, म्हणजे किती राहिले? 5. हा झाला जीएसटी पेएबल. आता आपण थोडंसं रिटेलरच्या दृष्टीने पाहू. रिटेलरला ती वस्तू म्हणजे वॉच घडी 420 रुपयांना मिळाली. किती रुपयाला मिळाली? 420 रुपयाला मिळाली. आता साहजिक आहे, तो ही वस्तू 420 रुपयाला तर पुढे कस्टमरला देणार नाही, तो त्याच्यामध्ये काहीतरी नफा ऍड करेल, त्याचा प्रॉफिट ऍड करेल. त्याने ठरवलं ती वस्तू मी 80 रुपये नफ्याने विकणार, म्हणजे त्या वस्तूला मला किती रुपयाला विकायची? 500 रुपयाला विकायची आहे. ती वॉच घडी कोणाला विकायची? कन्झ्युमरला विकायची. आता साहजिक आहे, तो जेव्हा ही वस्तू कन्झ्युमरला विकायला जातो तेव्हा गव्हर्नमेंट पुन्हा या 500 रुपयावर टॅक्स घेणार. किती रुपये घेणार? 5% घेणार. 500 रुपयाचे जर 5% केले तर ते होतात 25 रुपये. आलं लक्षात? किती रुपये होतात? 25 रुपये. मग रिटेलर जेव्हा ही वस्तू कन्झ्युमरला विकत असतो तेव्हा त्या कन्झ्युमरला ही वस्तू टोटल पडते 525 ची. म्हणजे या 525 मधले 500 रुपये कोणाचे? रिटेलरचे. आणि वरचे जे 25 रुपये आहेत हे कशाचे आहेत? जीएसटी. हा पुन्हा एकदा हा काय आहे? जीएसटी. कारण रिटेलर सुद्धा ही वस्तू विकत असताना काहीतरी नफा कमवतोय, आणि ते नफा कमवत असताना हे जे 25 रुपये जीएसटी हा कन्झ्युमरला कोणाला द्यावा लागते? रिटेलरला द्यावा लागते. 5%. 500 चे 5% केलेत आपण फक्त. ठीक आहे, तर हे 500 चे 5% म्हणजे 25 रुपये होतात. आणि 525 रुपये तो रिटेलरला देणार. त्यामधले 500 रुपये त्या घड्याळाची किंमत. घड्याळाची किंमत म्हणजे त्याचा तो जे काही नफा वगैरे असेल, नफा आणि त्याची जी गुंतवणूक असेल ते. आणि वरचे जे 25 रुपये, हे 25 रुपये काय? ते टॅक्स आहे. मग हा 25च्या 25 हा जो रिटेलर आहे तो गव्हर्नमेंटला देणार आहे का? नाही. बघा बरं का,
होलसेलरने पण टॅक्स दिला 15 रुपये, त्यानंतर सॉरी मॅन्युफॅक्चररने टॅक्स दिला 15 रुपये, होलसेलरने टॅक्स दिला 5 रुपये. का दिला तुम्हाला माहितीये. आता रिटेलरला सुद्धा टॅक्स द्यायचा आहे गव्हर्नमेंटला. किती देणार? 25 देणार का? तर नाही, तो 25 रुपये इतका टॅक्स देणार नाही. का नाही देणार? कारण ऑलरेडी रिटेलरने किती रुपये टॅक्स दिलेला आहे? 20 रुपये इतका टॅक्स दिलेला आहे. नकळत इनडायरेक्टली 20 रुपये टॅक्स दिला. मग रिटेलरला टॅक्स किती द्यायचा आहे? रिटेलरला टॅक्स द्यायचा आहे ह्या ऑलरेडी 20 रुपये दिलाय, 25 रुपये टॅक्स कलेक्ट झालाय त्याच्याकडे, तर ह्या 25 मधले 20 ऑलरेडी गेलेले आहेत, म्हणजे फक्त किती रुपये द्यायचे? त्याला सुद्धा फक्त 5 रुपये इतका टॅक्स त्याला सुद्धा द्यायचा आहे. अशा पद्धतीने टोटल 15 आणि 5 20 आणि 5 5 आणि 5 10 25 रुपये टॅक्स जाणार. टोटल किती रुपये टॅक्स जाणार? 25 रुपये. कोणाला? गव्हर्नमेंट. येते लक्षात. आणि याच्यासाठी रिटेलरसाठी पहा, आता रिटेलरसाठी सुद्धा गोष्टी बदलतील. कशा बदलतील? रिटेलरने होलसेलर कडून जेव्हा घडी घेतली, वॉच घेतली, म्हणजे ती वॉच त्याच्यासाठी इनपुट झाली. रिटेलरसाठी काय झाली? इनपुट झाली. आणि जेव्हा रिटेलरने तीच वॉच विकली तेव्हा त्याच्याकडून आपल्याला काय भेटला? म्हणजे ही वॉच विकली म्हणजे आउटपुट झाली. ठीक आहे, आउट बाहेर गेली. आणि बाहेर जात असताना त्याने जो टॅक्स गोळा केला त्याला म्हणलं गेलं आउटपुट टॅक्स. आणि रिटेलरने जी वस्तू घेतली, सॉरी रिटेलरने घेतली म्हणजे इनपुट केली होती, तेव्हा त्याने जो टॅक्स दिला त्याला काय म्हणलं गेलं? इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि मग सारखं सेम या आउटपुट टॅक्स मधून हे इनपुट टॅक्स मायनस करायचे, म्हणजे 25 मधून 20 गेले. हा 5 रुपये तुमचा काय झाला? जीएसटी पेएबल झालेला आहे. इतकं जास्त सोपं आहे. येते लक्षात. आणि प्रत्येकाच्या व्ह्यूने इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स हा वेगवेगळा असतो. जीएसटी पेएबल पण वेगळा असतो. जीएसटी पेएबल खूप सोपं आहे. जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. इतकं सोपा फॉर्म्युला आहे, परंतु त्यासाठी या कन्सेप्ट वापरले गेलेले आहेत, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओव्हरऑल जर आपल्याला याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपण याच्यामध्ये काय काय पाहिलं, म्हणजे काय काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. जीएसटी पेएबल, जीएसटी पेएबल याला मराठीत म्हणतात जीएसटी देय. ठीक आहे, जीएसटी देय कसा काढला जातो? आउटपुट टॅक्स मधून, आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स क्रेडिट मायनस केला जातो. इनपुट टॅक्स क्रेडिट मायनस केला जातो. आता आउटपुट टॅक्स काय आहे? मी पुन्हा एकदा लास्ट समजून सांगतो की आउटपुट टॅक्स कशाला म्हणायचं. आपण जर बोललो होलसेलर बद्दल, रिटेलर बद्दल आणि कन्झ्युमर बद्दल. ठीक आहे, आपण कस्टमर आहोत. कस्टमरला वस्तू मिळते रिटेलर कडून म्हणजे शॉपकीपर कडून, आणि शॉपकीपरला ती वस्तू येते होलसेलर कडून. बरोबर आहे. मग जेव्हा आपण ती वस्तू समजा रिटेलरच्या दृष्टीने जर विचार केला, रिटेलरने एखादी वस्तू घेतली कोणाकडून? होलसेलर कडून, तर त्याला होलसेलरला काय द्यावा लागतो? टॅक्स द्यावा लागतो. कुठला टॅक्स द्यावा लागतो? इनपुट टॅक्स द्यावा लागतो. कारण वस्तू घेत असताना होलसेलरला त्याला टॅक्स द्यावा लागतो. होलसेलरला नाही द्यावा लागत, तो ऍक्च्युअली द्यावा लागतो गव्हर्नमेंटला, परंतु तो होलसेलर मार्फत जातो. वस्तू आत घेताना म्हणजे इनपुट करताना जो टॅक्स दिला जातो रिटेलर कडून होलसेलरला त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स. आणि तीच वस्तू तो कन्झ्युमरला जेव्हा विकत असतो, म्हणजे कस्टमरला जेव्हा विकत असतो, तेव्हा तो कस्टमर कडून सुद्धा टॅक्स घेतो. कारण गव्हर्नमेंट या रिटेलर कडून टॅक्स घेणार आहे, म्हणून हा रिटेलर कस्टमर कडून तो टॅक्स कलेक्ट करतो. त्याला म्हणजे वस्तू देताना आउटपुट करत असताना जो टॅक्स रिटेलर गोळा करतो कन्झ्युमर कडून त्याला म्हणलं जातं आउटपुट टॅक्स. आणि हा आउटपुट टॅक्स या इनपुट टॅक्स पेक्षा जास्तच असतो. आलं लक्षात. आणि याच्यामधून या आउटपुट टॅक्स मधून हा इनपुट टॅक्स क्रेडिट जेव्हा मायनस केला जातो तेव्हा जीएसटी पेएबल बनतो. बस एवढंच आहे. हे समजलं असेल तर संपूर्ण प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजणार आहे. हे इतकं जास्त सोपं आहे. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला हे समजलेलं असेल. आता आपण काय करू? प्रॅक्टिस सेट कडे जाऊ, जेणेकरून तुम्हाला समजेल की प्रॅक्टिस सेट सोपा आहे, खरोखर सोपा आहे. हे समजलं असेल तर प्रॅक्टिस सेट सोपा आहे. ठीक आहे,